चेक बाउन्सच्या केसेसमध्ये कोणता बचाव चालत नाही। दोन व्यक्तींमध्ये किंवा बँका फायनान्स यांच्यासोबत रक्कम देवाणघेवाणीचा व्यवहार होतो। दिलेली रक्कम परत मागितली जाते। रक्कम रोख न देता चेक दिला जातो। त्या चेकवर सही केली जाते, रक्कम लिहिली जाते। तो चेक अनादर झाल्यानंतर फिर्यादी नोटीस पाठवून माननीय न्यायालयामध्ये चेक बाउन्सबद्दल केस दाखल करतात। त्यावेळी आरोपी असा बचाव घेतात की मी जेवढी रक्कम देणे लागत होतो त्यापेक्षा जास्त रक्कम चेकवर लिहिली आहे। चेकवर व्याजाचा दर चुकीचा लिहिला आहे। तो व्याजाचा दर मला मान्य नाही, त्यामुळे माझी निर्दोष मुक्तता करावी। अशा प्रकारचा बचाव कायद्याने चालू शकत नाही। अशाच प्रकारची एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती। श्री सुजीज बेनिफिट्स फंड्स लिमिटेड विरुद्ध एम जगन्नाथून या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्ष नोंदवताना असे म्हटलेले आहे की एकदा तुम्ही चेक सही करून व रक्कम लिहून दिला, त्याचेवर नमूद केलेली रक्कम देणे तुम्ही बंधनकारक आहात व तो चेक अनादर झाल्यानंतर चेकवर लिहिलेली व्याजाची रक्कम चुकीची होती, असा कायद्याने बचाव घेता येणार नाही। आणि यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचे म्हणणे फेटाळलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।